नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अण्णा टेकळे. आज आपण थोडं मुरुडला आलतो कामानिमित्त. मग गावात गेल्यावर शंभूचा फोन आला आणि शंभू म्हणला आपल्याला कळंबलाच येते. कळंबला म्हणल्यानंतर तर चला म्हणलं, आपलं कळंबला थोडं काम होतं. मग कळंबला गेल्यानंतर कळंबमध्ये आलो. मग बप्प्याला आपला iPhone 13 घ्यायचा होता. मग आपण आविष्कार मोबाईल शॉपीमध्ये गेलो. मग तिथं थोडं प्रॉब्लेम आला होता फाईलचा, म्हणून काय आपलं मोबाईलचं काम झालं नाही. मग त्या ठिकाणी आविष्कार मोबाईलला बाय बाय केलं आणि आम्ही थेट आलो तेरणा कारखान्यावरती. तेरणा कारखान्यावरती बप्प्याचं थोडं काहीतरी काम होतं. मग तेरणा कारखान्यावरती आपण बघितलं, लय मोठा कारखाना होता. मग लगेच बबल्याला बोलवलं, लगेच आपल्याकडे बबल्या आला. मग शंभूचा फोन आला, म्हणला चल धार काढायला. मग शंभू काका आणि बप्प्या बसले होते इथं बोलत. म्हणलं चला आता ह्यानी धार काढा, तर चला म्हणलं. आम्ही थेट गेला शेतात गेल्यानंतर शेऱ्या तर काय आपल्याकडे बघत होता. मग शंभू वासरासोबत खेळत होता आणि बप्प्या आपला मोबाईल बघत बसला. गाई आणल्या दोघांनी जाऊन. मग बप्प्याला गाईनं मारलं होतं म्हणून बप्प्या गाईला मारालता. मग थेट गाईला नाश्ता ठेवला. मग मस्तपैकी शंभू वैरण घेऊन आला. मग मस्तपैकी शंभू म्हणला आपलं गाणे लावा. मग गाणे लावल्यानंतर बघा गाणे कशी वाजते. कसा काढतोय दा, तरी म्हणलं ही दोघं कुठं गेलती. ही तर दोघं तर रात्री गायच्या जेवणाची तयारी करत होती. मग मस्तपैकी बप्प्या कॅन्ड घेऊन आला. मग आम्ही शेरूला बाय करून आम्ही आलो गावाकडे आल्यानंतर मला शंभ्यानं घरी सोडलं आणि शंभ्या गेला त्याच्या घराकडे. मग मी बी आलो घराकडे. मग पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.